नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये नीट यूजी 2026 साठी आपण सर्वजण. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद अशोकराव झरी टाकळीकर, राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर या ठिकाणी एम्स बॅचचा कोऑर्डिनेटर म्हणून काम करतोय. मागील साधारणतः 15 वर्षापासून या महाविद्यालयाशी संलग्न आहे. आज मी आपल्यासमोर उपस्थित आहे. जसे की आपल्याला माहिती आहे, नीट यूजी 2026 ही परीक्षा 3 मे 2026 रोजी साधारणतः दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा अतिशय महत्त्वाची नीट ॲस्पिरंट विद्यार्थ्यांसाठी आहे, कारण की ही एकच परीक्षा आहे ज्या परीक्षेतून आपल्याला वेगवेगळ्या मेडिकल कॉलेजेसमध्ये प्रवेश घेता येतं. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर्व एम्स कॉलेज, त्यानंतर FMC कॉलेज, जिपमेर कॉलेज, त्याचबरोबर वेगवेगळे डीम्ड कॉलेज, त्यानंतर प्रत्येक गव्हर्नमेंट स्टेटमधील सगळे गव्हर्नमेंट कॉलेज आणि त्यासोबतच प्रायव्हेट कॉलेज, या सर्व कॉलेजेसमधले प्रवेश या एकाच परीक्षेतून होतात. त्यामुळं ही नीट परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत ते आतुरतेनं या परीक्षेची वाट बघत असतात आणि त्याची तयारी ही सलग 2 वर्ष किंवा 3 वर्षांपासून विद्यार्थी करत असतात. तर साधारणतः या परीक्षेचं प्रारूप आपल्याला सर्वांना माहिती आहे. फक्त या परीक्षेला सामोरे जात असताना काय नेमकं काळजी घ्यायला पाहिजे याबद्दलचं विवेचन करण्यासाठी मी आपल्यासमोर उपस्थित आहे. साधारणतः आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी नीट 2025 ही परीक्षा ही अतिशय कठीण परीक्षा होती. त्या परीक्षेमध्ये आपल्याला माहिती आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी या परीक्षा देत असताना देखील अतिशय म्हणजे डिप्रेस्ड माइंडसेटनं ही परीक्षा त्यांना द्यावी लागली. त्यामुळं बरेच गोंधळ निर्माण झाले. गव्हर्नमेंटचा जो काही MBBSला जाण्याचा जो कट ऑफ आहे हा देखील कमी झाला. मागच्या 2024 वर्षी जर बघितलं तर तो त्याच्याही पेक्षा जवळपास 100-125 मार्कानं ते खाली आला. साधारणतः ही अशी स्थिती झाल्यामुळं साधारणतः या वर्षी देखील विद्यार्थ्यांमध्ये एक अशी अवस्था आहे की 2025 सारखं यावेळेस सुद्धा कदाचित आपल्याला परीक्षेला त्याच काठिण्य पातळीवर जाऊन आपल्याला परीक्षा द्यावी लागते का काय, असं विद्यार्थ्यांमध्ये एक साशंकता आहे. परंतु मला अतिशय ठामपणे सांगण्यास मला आनंद वाटतो की आपण जर बघितलं की NTA ही परीक्षा जी घेते ती तुमच्या बुद्धिमत्तेची किंवा तुमच्या अभ्यासक्रमाची ही जी परीक्षा असते त्यासोबत तुमच्या व्यक्तिमत्वाची सुद्धा परीक्षा असते. त्यामुळं ही परीक्षा ज्यावेळेस आपण अटेम्प्ट करतो किंवा त्या परीक्षेचं आपण एकंदरीत आपल्या वेगवेगळ्या सराव परीक्षेतून आपण त्याचं प्रिपरेशन करतो, त्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यामधून आपण स्वतःला परिपूर्णतेकडे घेऊन जाणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपण जर लक्षात घेतलं की ही परीक्षा, जसं मी आता बोललो की ही तुमच्या व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे. त्याच्यामध्ये तुमचं टाइम मॅनेजमेंट, तुमची ॲक्युरेसी, तुम्ही कशा पद्धतीनं ही परीक्षा मॅनेज करतात, किती ॲडव्हर्स कंडिशन आहेत, त्या ॲडव्हर्स कंडिशनला कशा पद्धतीनं तुम्ही टॅकल करता, ह्या सर्व म्हणजे वेगवेगळ्या पैलूची ही परीक्षा तुम्हाला त्या ठिकाणी द्यायची असते. आणि त्याच्यामध्ये जो विद्यार्थी सरस असेल मग त्यालाच म्हणजे त्याप्रमाणे पुढचं त्याला संधी मिळत असते. मग या परीक्षेचं आपण नेमकं काय काय काळजी घेणं गरजेचं आहे की ज्यामुळं आपल्याला कदाचित ही परीक्षा अतिशय चांगल्या गुणानं आपण किंवा चांगल्या रँकनं आपण पुढे जाऊ आणि आपलं प्रवेश निश्चित करू. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती एक आहे की आपण ही वेगळी काहीतरी परीक्षा देतोय हे मनामध्ये जो न्यूनगंड तयार झालेला आहे, काहीतरी वेगळं स्पेशल काहीतरी आहे आणि त्या स्पेशल असल्यामुळं आपण 2 वर्ष झालं 3 वर्ष झालं प्रयत्न करतोय आणि ती परीक्षा आहे आणि त्या परीक्षेतूनच आपल्याला सगळं यश मिळणार आहे हे जरी एकीकडे असलं तरी तुम्ही किती सकारात्मक दृष्ट्या ही परीक्षा तुम्ही
म्हणजे तुम्ही देऊ शकता त्याच्यावर सगळं डिपेंड आहे. कदाचित ही परीक्षा तुमच्या मेंदूच्या आकलनाची सुद्धा परीक्षा असते, तुमच्या वेळेचं नियोजनाची परीक्षा असते, ही परीक्षा तुमच्या भावनेची सुद्धा परीक्षा असते. या सगळ्या कसोटींवर तुम्ही कशा पद्धतीने मात करू शकता हे ठरवणारी ही परीक्षा आहे. त्यामुळं तुम्ही अभ्यासाचं गणित हे आपण फक्त एक गृहीत धरून ह्या परीक्षेला सामोरे जाता असं न करता आपण आपल्या एकंदरीत ह्या सगळ्याच बाबींचा विचार करून ही परीक्षा आपण देत राहणं किंवा द्यायला पाहिजे, किंवा याचा विचार आपण सरासर विचार करूनच आपण त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामध्ये जर आपण बघितलात आपल्याला लक्षात येतं की एखाद्या वेळेस आपण काही प्रश्न त्या परीक्षेत जर सोपे जात असतील तर असं आपण नक्कीच गृहीत धरायला पाहिजे की ही सोपी परीक्षा म्हणजे आपल्याला कुठंतरी म्हणजे एखाद्या ट्रॅपमध्ये अडकून टाकते का काय, अशा पद्धतीनं आपण विचार तिथं करणं गरजेचं आहे. कारण की प्रत्येक प्रश्न हा तितकाच महत्वाचा आहे, तो सोपा असेल किंवा कठीण असेल. प्रत्येक प्रश्न हा 4 गुण आपल्याला देणार आहे. जर आपण सोपे प्रश्न आलेले आहेत आणि सोपे प्रश्न एकदा सोडवायला सुरू केलात की आपण म्हणजे अतिशय म्हणजे वाऱ्यासोबत म्हणजे स्पर्धा केल्यासारखं आपण इतकं स्पीड घेतो, त्यावेळेस आपली स्पीड योग्य ती प्रमाणात आपण राखणं गरजेचं आहे. परंतु आपण त्याचा विचार न करता आपण अतिशय वेळेत संपवायचं आहे आणि खरं पाहिलं तर ते वेळेत त्याच्या आधी संपतं आणि आपल्याकडे वेळ सुद्धा शिल्लक राहतं. अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील आपले जे सिली मिस्टेक्स होतात ते नेमके त्या ठिकाणी होऊ शकतात, ते आपण अवॉइड करणं अत्यंत महत्वाचं आहे. कारण की जसं आपण आतापर्यंत पाहिलेलं असेल 180 मिनिट आहेत, 180 प्रश्न आहेत. या प्रश्नाचं सांगड ज्यावेळेस आपण घालतो त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की एक प्रश्न 1 मिनिटासाठी आहे, परंतु काही प्रश्न बायोलॉजीचे असतात ते 15 सेकंद 10 सेकंदामध्ये सुद्धा सुटतात. मग जो काही राहिलेला वेळ आहे तो आपण अवघड प्रश्नासाठी देतो. अवघड प्रश्न हे फक्त फिजिक्स आणि केमिस्ट्रीचेच राहतात असं नाही, की ते बायोलॉजीचे पण राहू शकतात. तिथं तुम्ही निवड करू शकता कोणते प्रश्न आधी सोडवायचे. मग त्या पद्धतीने तुमचं नियोजन त्या ठिकाणी अतिशय चांगल्या रीतीने होऊ शकतं. फक्त मग वेळेचं नियोजन हे करत असताना मग जसं मी म्हणलं की त्याचा विचार करून सोपे प्रश्न चुकायला लागतो आपण, तसंच ह्याच्या विरुद्ध असंही होतं की अवघड प्रश्न आले, 4-5 अवघड प्रश्न आले आणि ते जसं की 2025 या वर्षी आपल्याला लक्षात आलं की जे विद्यार्थी फिजिक्स हा विषय घेऊन ही परीक्षा दिलं त्या विद्यार्थ्यांना नक्कीच म्हणजे पुढचं नियोजन करण्यासाठी फार कठीण गेलं. काही विद्यार्थ्यांनी ताबडतोब त्याच ठिकाणी स्विच झाले आणि ते लागलीच ते बायोलॉजीकडं म्हणजे शिफ्ट झाले. त्या विद्यार्थ्यांना अतिशय योग्य रीतीनं योग्य वेळेत ते सगळं प्लॅन करून आणि 180 प्रश्नांपैकी जास्तीत जास्त कसे करेक्ट प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करता येईल त्याकडे त्यांचा कल होता. या सगळ्याचा सारासार विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे अवघड प्रश्न ज्यावेळेस येतो त्यावेळेस ही आपली माइंडसेट थोडंसं बदलणं गरजेचे आहे की अवघड प्रश्न जर असतील त्या प्रश्नाला आपण 1 ते 1.5 मिनिटामध्ये आपण जर सोडू शकू हरकत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त जर वेळ लागत असेल आणि त्यामुळं आपलं वेळेचं नियोजन जर बिघडत असेल तर त्या कंडिशनला आपल्याला त्या प्रश्नाला आहे त्याच ठिकाणी तिथंच आपल्याला सोडून द्यावं लागतं आणि दुसऱ्या प्रश्नाकडे जावं लागतं. ही जी स्किल ज्या विद्यार्थ्यांना अवगत झाली तो विद्यार्थी नक्कीच या परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहे. एक गणित आहे, सिंपल गणित आहे. अवघड जर प्रश्न असेल तर तो जगाला अवघड आहे, म्हणजे आपल्यालाच अवघड नाही, तो जगाला अवघड आहे. आणि जर सोपा प्रश्न असेल नीटमध्ये आलेला आपल्यासाठी किंवा तर त्यावेळेस तो पूर्ण जगाला सोपा आहे हा असं गृहीत धरून आपण त्या परीक्षेचं एकंदरीत आपण नियोजन करणं गरजेचं आहे. कदाचित या सगळ्या परीक्षेच्या मध्ये आपल्याला वाटतं की अमुक इतके गुण आले, मागच्या कट ऑफ जसं आहे त्याप्रमाणे इतके गुण आले तर मी सेफ आहे, नाहीतर मी सेफ नाही, असं कधीच नसतं. ही परीक्षा गुणाची नसून ही परीक्षा ज्याच्यावर अवलंबून ऍडमिशन आहे ते गुणावर अवलंबून नसतं तर ते रँकवर अवलंबून असतं. तुम्हाला मिळालेले फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे रँक्स साधारणतः हे गुण
हे त्याचं कन्व्हर्जन पर्सेंटाईलमध्ये केलं जातं आणि मग पर्सेंटाईलमध्ये करून त्याचं रँक डिसाईड होतं. म्हणजेच आपण बघा की इथं आपण रँकवर ही रँकवर आपले ऍडमिशन्स डिपेंड आहेत. त्यामुळं आपण आपली ॲक्युरेसी या ठिकाणी मेंटेन करणं अतिशय गरजेचं आहे. आपण असं विचार करतो, आपल्याला प्रलोभन असतं किंवा आपल्याला थोडीशी अशी इच्छा असते की एखादा प्रश्न आपण अटेम्प्ट केलं, आपल्याला शंका असते की ती प्रश्नाचं उत्तर म्हणजे कदाचित माझं बरोबर असेल नसेल, परंतु आपण थोडं म्हणजे वेगळ्या पद्धतीने विचार करतो, 4 गुण येतील ना आपल्याला. परंतु त्या ठिकाणी मोस्ट प्रोबॅबिलिटी काय असते, तर तिथं चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्यामुळं आपण अशा म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत ना, त्याच मुवमेंटला आपण कसं थांबवू शकतो हे अतिशय गरजेचं आहे. नाहीतर काय होतं की तुमचे निगेटिव्ह मार्किंगमध्ये गेलात की तुम्हाला तुमचा रँक खाली पडतं. जसं उदाहरणाच्या स्वरूपात जर बघितलं तर एकाच मार्कावर जवळपास 50-50, 100 विद्यार्थी असतात एकाच गुणावर. आणि जर असेल तर तिथं टाय ब्रेक केलं जातं. आणि हे टाय ब्रेक करणं हे ज्यावेळेस NTA वेगवेगळे जे क्रायटेरिया आहेत त्या क्रायटेरियाचा उपयोग करून हे टाय ब्रेक केलं जातं. ह्याच्या आधी 2025 या वर्षी फिजिक्स ज्या विद्यार्थ्यांना समान गुण आहेत त्या समान गुणापैकी फिजिक्स हा विषय अगोदर गृहीत धरला जायचा. फिजिक्समध्ये ज्या विद्यार्थ्याला अधिक गुण किंवा पर्सेंटाईल आहेत त्याला त्यात म्हणजे आधीचा रँक दिलं जायचं. आणि यावर्षी त्याच्यात थोडासा चेंज झालेला आहे. यावर्षी ज्या विद्यार्थ्याला बायोलॉजीमध्ये म्हणजे जर 2 समान गुणाचे विद्यार्थी आहेत तर त्याच्यामध्ये जर बायोलॉजीचा गुण किंवा पर्सेंटाईल जास्त असेल त्याला आधीचा रँक दिला जातो. त्यानंतर त्याच्या खालोखाल दुसरा जो विषय असतो तो केमिस्ट्री. जर समान गुण आहेत, फिजिक्समध्ये पण समान गुण आहेत किंवा पर्सेंटाईल आहेत, त्यावेळेस केमिस्ट्री हा दुसरा सब्जेक्ट गृहीत धरला जातो. आणि ज्या विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीमध्ये अधिक गुण किंवा पर्सेंटाईल आहेत त्या विद्यार्थ्याला पुढचा रँक दिला जातो. त्यासोबत आता समान गुण आहेत, फिजिक्समध्ये समान गुण आहेत किंवा समान पर्सेंटाईल आहेत, केमिस्ट्रीमध्ये समान गुण आहेत किंवा पर्सेंटाईल आहेत, ऑब्व्हियसली मग शेवटचा जो विषय आहे फिजिक्समध्ये ते तरी समान राहणारच आहेत. मग अशा कंडिशनला मग जो चौथा क्रायटेरिया जो त्या ठिकाणी दिसतो आपल्याला तो असणार आहे, ज्या विद्यार्थ्यांनी बायोलॉजीमध्ये कमीत कमी रॉंग अटेम्प्ट केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना त्याच्या पुढचा रँक. त्याचप्रमाणे केमिस्ट्रीमध्ये त्याच्यानंतरचा पुढचा क्रायटेरिया केमिस्ट्रीचा आहे. केमिस्ट्रीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी रॉंग अटेम्प्ट केले त्यांना पुढचा रँक. ज्यावेळेस हे समान ज्यावेळेस येत आहेत त्यावेळेस टाय ब्रेक करत असताना हा रूल आहे. आणि शेवटचा जो आहे, शेवटचा म्हणजे जो 6वा जो टाय ब्रेकचा क्रायटेरिया आहे तो आहे साधारणतः फिजिक्समध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी रॉंग अटेम्प्ट केले. आणि सगळ्यात शेवटचा जो क्रायटेरिया आहे तो क्रायटेरिया फक्त आणि फक्त याचा आहे की ज्या विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टी समान आलेल्या आहेत. असं क्वचित घडतं, लाखातून किंवा 5-1 लाखातून असं क्वचित घडतं की हे टाय ब्रेक करत करत शेवटच्या 7व्या क्रायटेरियावर येऊ शकतं. त्यावेळेस त्यांची जी कमिटी आहे ती कमिटी ही ठरवते की कोणत्या विद्यार्थ्याला पुढचा म्हणजे रँक द्यायचा. या सगळ्या अशा क्रायटेरियाज आहेत. म्हणजेच काय, एक जर म्हणजे सांगायचं उद्देश माझं हेच आहे की टाय ब्रेकचं हा रूल सांगत असताना की आपण जर 100% कॉन्फिडंट असाल तर क्वेश्चन अटेम्प्ट करा. अदरवाईज क्वेश्चन अटेम्प्ट करत असताना 4 गुण मला मिळत आहेत आणि त्याचा मला फायदा होईल या अनुषंगानं तुम्ही जर क्वेश्चन ज्यावेळेस म्हणजे त्याचाच फक्त विचार करून आपण क्वेश्चन अटेम्प्ट करता त्यावेळेस तुमची मॅक्झिमम पॉसिबिलिटी असते रॉंग अटेम्प्ट व्हायची. ते 4 गुण तर आपल्याला मिळणार नाहीत, आपण आंधळी कोशिंबीर खेळली असं समजू, परंतु तुमचे टोटल मधले 1 गुण जातील ज्यामुळं तुमचा रँक हा जवळपास 100-200 खाली पडतो. आणि प्रत्येक कॉलेजमध्ये जे ऍडमिशन असतात ते रँकवर असतात. त्यामुळं तुम्ही केअरफुली म्हणजे क्वेश्चन सॉल्व्हिंग करा. म्हणजेच तुमचं अटेंटिव्हनेस
म्हणजे एक्झाम मधलं अतिशय महत्वाचं आहे, जे की तुम्हाला अतिशय चांगल्या रीतीनं ते सॉल्व्ह करताना तुम्हाला कॉन्फिडन्स असेल त्याच वेळेस तुम्ही अटेम्प्ट करू शकता. आणि या अनुषंगानं मला हे पण सांगायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही सगळं अटेम्प्ट करत असतात की याचा प्रेशर, दबाव किंवा हा जो ताण असतो ना, हा ताण त्या परीक्षेमध्ये 3 तासामध्ये घेऊन जायचा नसतो. हा आपण आपल्या म्हणजे एक्झाम हॉलच्या किंवा एक्झाम सेंटरच्या बाहेरच सोडून आपण त्या एक्झाम हॉलमध्ये एंटर व्हायचं. आणि नक्कीच आम्ही इतकी तयारी केली आहे मागच्या 2-3 वर्षापासून. डेफिनेटली आमची सीट ही डेफिनेटली पक्की आहे. त्यामुळं इतक्या कॉन्फिडन्सने आपण ही परीक्षा आपण द्यावी आणि ह्या सर्व परीक्षेसाठी येणाऱ्या सर्व या प्रिपरेशन आता जे काही राहिलेले आहेत, जितके काही दिवस आहेत, या दिवसांमध्ये तुमचं रिव्हिजन आणि तुमचं सगळं प्रिपरेशन व्हायचं आहे. या सगळ्यांसाठी आणि फायनल तुमची 3 मेची नीट एक्झाम ह्या सर्वांसाठी मी विनोद झरी टाकळीकर आणि शाहू महाविद्यालयातले आमच्या सर्व संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य, सर्व शिक्षक, सर्व कर्मचारी यांच्यातर्फे आपणा सर्वांना या नीट 2026 परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. ज्या विद्यार्थ्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अशा स्ट्रिक्ट पद्धतीने गोष्टी आहेत. त्याचं मानसिक दबाव घेऊ नका, डिप्रेशन मध्ये जाऊ नका, काही काळजी करण्याची कारण नाही. कारण तुम्ही जो 2 वर्षामध्ये सर्व गोष्टी अभ्यासपूर्वक चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत, त्याचं तुम्हाला 3 तासामध्ये व्यवस्थित तुम्ही त्याच्यामध्ये उत्तरामध्ये जर समजा परीक्षा व्यवस्थित दिली तर तुम्हाला कसल्याही प्रकारची भीती वाटायची कारण नाही. कसल्याही प्रकारची अनफेअर किंवा मल प्रॅक्टिस करू नका, फसवण्याचा काही प्रयत्न करू नका. अगदी नॉर्मली द्या. ही खूप स्ट्रिक्ट असते. तुम्हाला प्रत्येक जणाला आरोपी समजूनच अशी तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या सर्व गोष्टीपासून दूर राहा. निश्चित तुम्हाला यश मिळणार आहे. तुमच्या 2 वर्षाचं जे प्रत्यक्ष परिश्रमाचं फळ मिळण्याची वेळ आता जवळ येऊन ठेपले. कोणताही असा खोटा व्यक्ती कुठल्या तरी दुसऱ्या माणसाने परीक्षा देऊन किंबहुना कॉपी करून किंवा कोणीतरी सांगून किंवा काहीतरी मल प्रॅक्टिसेस करून स्कोअर मिळणार नाही, असंच यावर्षी आपल्याला दिसतंय. आणि ह्या सर्व आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी निश्चित चांगले आहेत असं मला वाटतंय. एकंदरीत लेटेस्ट नोटीस बाय NTA फॉर नीट UG 2026 साठी लेटेस्ट नोटीस मधील जो गोषवार आहे तो मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केलाय. कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. त्याचबरोबर अशाच प्रकारच्या कोणत्या गोष्टीवरती तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे या गोष्टी पण तुम्ही सांगू शकता की जेणेकरून मी त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.